లోపడ లోపడ मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे। मतदान हे चुरशीने सुरू आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत। आज सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणासाठी 2758 मतदान केंद्रावर मतदान होत आहे। या निवडणुकीत एकूण 24,59,227 जण मतदानाचा हक्क बजावत आहेत। निवडणुकीसाठी 7,500 बॅलेट युनिट तर 3,366 कंट्रोल युनिट जाणार आहेत। शुक्रवारी दुपारपर्यंत ईव्हीएम चे वाटप करण्यात आले असून मतदान अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रावर कालच पोहोचलेले आहेत। संवेदनशील केंद्रावर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे। यासाठी ठिकठिकाणी पिंक मतदान केंद्र देखील उभारण्यात आलेले आहेत। नगर परिषदेपाठोपाठ गट आणि गणासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच विकास आघाड्यांऐवजी पक्षांच्या चिन्हावर निवडणुका होत असून मतदानातील चुरस दिसून येत आहे। राज्यभरात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने जिल्ह्यातही गटासाठी 59 इच्छुकांच्या तर गणात 115 उमेदवारांना संधी दिली आहे। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाने 27 आणि 57 उमेदवार लढत आहेत। याचबरोबर एकूण जे गण आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला चुरस पाहायला मिळते। भाजप एकीकडे भाजप असेल तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाड्यांऐवजी जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी एकत्र येत भाजपला कळवं आव्हान दिल्याचं आपल्यास पाहावयास मिळत आहे। प्रत्येक बूथ केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावल्याचं पाहावयास मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तरी मतदान हे शांततेत सुरू असून संध्याकाळपर्यंत कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर। मोबाईल काकू